वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करत आहोत। त्याच्यामध्ये आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विंटर 23 आणि समर 24 चे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करत आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिसेसचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत आणि अशा प्रकारचे न्यूमेरिकल जे एक्झाममध्ये 4 to 6 मार्क्ससाठी विचारले जातात। बघा आज जे न्यूमेरिकल आपण सॉल्व करणार आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही न्यूमेरिकल 4 मार्क्ससाठी विचारले गेलेले आहेत। म्हणजे विंटर 23 आणि समर 24 च्या एक्झाममध्ये एकदम सिंपल आहेत। सिंपली आपल्याला स्टेप फॉलो करायचे आहे, न्यूमेरिकलला सॉल्व करायचे आहे। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसे डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक सुद्धा दिलेली आहे, तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा तिथे जॉईन होऊ शकता। बघा आता फर्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू। प्रॉब्लेम बेस्ड ऑन मॅट्रिसेस समर 24 च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे, विंटर 23 च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे। सेम न्यूमेरिकल आहे, फक्त इथे त्यांनी व्हॅल्यू वेगळ्या केलेल्या आहेत। त्यातला फर्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू। क्वेश्चन 1 चं सोल्यूशन। इफ a इज इक्वल टू, आपल्या a ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, a इज इक्वल टू गिवन डेटा लिहून घेऊ 2 1 0 3 आणि b इज इक्वल टू b is equal to 1 2 3 -2 where AB is a singular, इथे whether असेल AB is a singular or non singular matrix। आपल्याला इथे सांगायचं आहे का ही मॅट्रिक्स सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर आहे। मग त्यासाठी आपल्याला काय लागेल, इथे आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करावं लागेल। मग आता डिटर्मिनंट फाइंड आउट केल्यानंतर समजेल का मॅट्रिक्स आपली सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे। AB म्हणजे काय, दोघांचं मल्टिप्लिकेशन A × B चं। म्हणजे सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल, दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, देन त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल। बघा सर्वात पहिले A × B चं मल्टिप्लिकेशन करतो। A × B इज इक्वल टू 2 1 0 3 इंटू B इज इक्वल टू 1 2 3 -2। बघा A आणि B चं आपल्याला सिंपली मल्टिप्लिकेशन करायचं आहे। सिंपल कॅल्क्युलेशन आहे। बघा हा तुमचा रो आहे, रो 1 रो 2, कॉलम 1 कॉलम 2। जे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे ते तुमचे रो आहे आणि व्हर्टिकल अरेंजमेंट तुमचं कॉलम आहे। इथं तुम्हाला समजण्यासाठी ते मेन्शन करतो आणि कॅल्क्युलेशनला बरं पडेल। बघा हा तुमचा जो हा कॉलम 1 आहे, हा कॉलम 2 आहे। बघा व्हर्टिकल आहे तो कॉलम आहे आणि जो हॉरिझॉन्टल आहे इथे हॉरिझॉन्टल R1 R2। बघा समजण्यासाठी तुम्हाला लिहिलेलं फक्त आपण R1 R2 इथे, हा कॉलम 1 कॉलम 2। आता बघा कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करायचं, एकदम सिंपल आहे। बघा रो 1 ने सर्वात पहिले कॉलम 1 ला मल्टिप्लाय करायचं। बघा रो 1 ने कॉलम 1 ला मल्टिप्लाय करायचं। बघा 2 × 1 2 मध्ये प्लस साईन। बघा या रो 1 ने कॉलम 1 ला मल्टिप्लाय करायचं, पहिल्याला पहिला दुसऱ्याला दुसरं। बघा 2 × 1 2 मध्ये प्लस साईन, 1 × 3 3। देन रो 1 ने कॉलम 2 ला मल्टिप्लाय करायचं। लक्षात घ्या रो 1 ने कॉलम 2 ला मल्टिप्लाय करायचं। 2 × 2 4 मध्ये प्लस साईन, 2 × 2 4 मध्ये प्लस साईन। देन 1 × -2 -2, इथे प्लस मायनस काय होईल मायनस। देन नेक्स्ट रो 2 ने कॉलम 1 ला मल्टिप्लाय करायचं। 0 × 1 0 मध्ये प्लस साईन, 3 × 3 9। ने रो 2 ने कॉलम 2 ला मल्टिप्लाय करायचं। 0 × 2 0, बघा 0 × 2 0, देन मध्ये प्लस साईन, 3 × -2 -6 प्लस मायनस काय होईल -6। सिंपल आहे। बघा रो 1 ने कॉलम 1 ला केलं, रो 1 ने कॉलम 2 ला केलं, देन रो 2 ने कॉलम 1 ला केलं, कॉलम 2 ला केलं। अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करायचं। A × B चं आपलं आन्सर आलेलं आहे। बघा A × B चं आन्सर आहे 2 × 2 + 3 5 4 -2 2 0 + 9 9 आणि इथे -6 0 -6 -6। याचा आपल्याला काय पाहिजे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू पाहिजे। बघा डिटर्मिनंट ऑफ AB, दोन व्हर्टिकल लाईनमध्ये नंबरची अरेंजमेंट। बघा बॉक्समध्ये अरेंजमेंट असेल तर आपण त्याला मॅट्रिसेस बोलतो आणि दोन व्हर्टिकल लाईनमध्ये नंबरची अरेंजमेंट असेल त्याला आपण काय बोलतो, डिटर्मिनंट। 5 2 9 -6।
एकदम सिंपल आहे डिटर्मिनंट फाइंड आउट करणं. सिम्पली क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 5 इंटू -6 -30. बघा 5 इंटू -6 -30 मध्ये बाय डिफॉल्ट मायनस साईन असते. देन 9 इंटू 2 18. तर -30 -18 किती आलं? -48. बघा व्हॅल्यू तुमची काय आली? डिटर्मिनंट ऑफ ए बी नॉट इक्वल टू 0, म्हणजे व्हॅल्यू 0 नाही आली तर आपली मॅट्रिक्स काय असेल? मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. जर आपली व्हॅल्यू 0 आली असती डिटर्मिनंटची तर आपलं मॅट्रिक्स का असते? सिंग्युलर. व्हॅल्यू 0 नाही आली म्हणजे काय? नॉन सिंग्युलर. मग एक न्यूमेरिकल सॉल्व केला. देन सेकंडवाला न्यूमेरिकल सॉल्व करू. सेम स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. क्वेश्चन 2चं सोल्युशन सेम न्यूमेरिकल आहे. सेम सांगायचं आहे का सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे. गिवन डेटा लिहून घेऊ सर्वात पहिले. इफ ए इज इक्वल टू, ए काय दिलं आपल्याला? -2 0 2 3 4 5. B is equal to 2 1 3 5 0 2. काय सांगितलं आहे? ए बी इज सिंग्युलर और नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे ए आणि बीचं काय मल्टिप्लिकेशन आहे? सर्वात पहिले ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. ए इंटू बी. ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन काय येईल? -2 0 2 3 4 5. नंतर इथे बी 2 1 3 5 0 2. बघा सेम इथे काय करायचं? मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. बघा तुम्हाला समजण्यासाठी इथे फक्त लिहितो मी, इथे मेन्शन करतो कशा प्रकारे करायचं आहे. बघा जे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट असते त्याला आपण काय बोलतो? रो बोलतो. आणि व्हर्टिकल अरेंजमेंटला आपण कॉलम बोलतो. बघा इथे काय तुमचा रो 1 ही हॉरिझॉन्टल अरेंजमेंटला आपण काय बोलतो? रो 1 याला रो 2. इथे कॉलम 1 कॉलम 2. बघा आता सेम तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ए इंटू बी मल्टिप्लिकेशन. बघा रो 1ने कॉलम 1ला मल्टिप्लाय करायचं आहे. लक्षात घ्या कशा प्रकारे करायचं. बघा रो 1ने कॉलम 1ला मल्टिप्लाय करायचं आहे. -2 इंटू 2 -4 मध्ये प्लस साईन. 0 इंटू 3 0 मध्ये प्लस साईन. 2 इंटू 0 0. बघा फर्स्ट बरोबर फर्स्ट, सेकंड बरोबर सेकंड, थर्ड बरोबर थर्ड. देन रो 1ने कॉलम 2ला मल्टिप्लाय करायचं. -2 इंटू 1. बघा -2 इंटू 1 -2. 0 इंटू 5 0. 2 इंटू 2 4. मध्ये प्लस साईन असते. बघा रो 2ने कॉलम 1ला मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू 2 6 मध्ये प्लस साईन. 4 इंटू 3 12 मध्ये प्लस साईन. 5 इंटू 0 0. देन रो 2ने कॉलम 2ला मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू 1 3 मध्ये प्लस साईन. 4 इंटू 5 20 मध्ये प्लस साईन. 5 इंटू 2 10. बघा ए इंटू बीचं आन्सर आलेलं आहे -4. इथे 4 -2 2. बघा -2 + 4 2. देन 6 + 12 18. देन 3 + 20 + 10 33. बघा सेम आता काय पाहिजे? याचं आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू पाहिजे. दोन व्हर्टिकल लाईनमध्ये नंबरची अरेंजमेंट. -4 2 18 33. बघा सिम्पली कॅल्क्युलेशन करू. -4 इंटू -4 इंटू सेम क्रॉस मल्टिप्लाय करायचं. -4 इंटू -33 1 -132. -4 इंटू 33 -132 मध्ये मायनस बाय डिफॉल्ट साईन असते इथे. 18 इंटू 2 36. आन्सर आपलं आलेलं आहे -132 -36 इज इक्वल टू -168.
-160 बघा. ए बी डिटर्मिनंट ऑफ ए बी इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे व्हॅल्यू 0 आली नाही. मॅट्रिक्स आपली काय असेल, मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. बघा अशा प्रकारचे न्यूमेरिकलचे त्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत तुमचे 4 मार्क्ससाठी. बघा अजून त्यांनी 2 न्यूमेरिकल विचारलेले आहेत, आपण ते 2 न्यूमेरिकलसुद्धा सॉल्व करू. हे तुमचं ॲडिशन, मल्टिप्लिकेशन आणि सबस्ट्रॅक्शनवरती आहे, ते सिम्पल आहेत. याच्या असं तुम्ही नोट डाऊन करा. देन आपण नेक्स्ट न्यूमेरिकल नेक्स्ट लेक्चरला सॉल्व करू.